आता मी एक मागचाच व्हिडिओ बनवला होता की करोडपती बनण्याचा फॉर्म्युला. तर करोडपती बनण्याचा फॉर्म्युला तर तुम्हाला मिळालाय. लोक येतात, फायनान्शियल प्लॅनिंग करतात, पण ऍक्शन घेत नाही. ह्या वर्षी फायनान्शियल प्लॅनिंग केलं, पुढचं वर्ष जातं, 3 वर्षांनी येतात. तर ह्या 3 वर्षामध्ये त्यांना वाटतं त्यांचा काहीच लॉस झालेला नाहीये. तर मी आज तुम्हाला एक डिले कॉस्टचा फॉर्म्युला सांगणार आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला लेट जर केलं तर तुम्हाला किती कॉस्ट पे करायला लागेल. तर तुम्हाला स्क्रीनवरती मी एक टेबल डायरेक्ट दाखवते, त्याच्यावरती तुम्हाला कळेल की मी जर एक वर्ष डिले करत गेलो तर मला SIP ची अमाऊंट किती वाढवावी लागेल. आता स्क्रीनवर बघा, समजा येत्या 20 वर्षात तुम्हाला करोडपती बनायचंय आणि 15% आपण CAGR धरलाय. जर मी ह्या वर्षी SIP सुरू केली तर मला 7,300 रुपयाची SIP सुरू केली तर 20 वर्षात मी करोडपती बनणार 15%च्या CAGR ने. मी 1 वर्ष लेट केलं तर मला 8,600 रुपयाची SIP सुरुवात करावी लागेल. मी 2 वर्ष लेट केलं, तिसऱ्या वर्षी सुरुवात केली तर मला 10,500 रुपयाने सुरुवात करायला लागेल. अजून लेट झालं, चौथ्या वर्षी SIP सुरू केली तर SIP अमाऊंट माझी 12,100 रुपये असेल. 5व्या वर्षी सुरुवात केली तर 14,000 ने सुरुवात करावी लागेल. आणि मी जर 6व्या वर्षी सुरुवात केली तर मला 16,100 रुपयाने SIP ची सुरुवात करायला लागेल. तेव्हा मी 20 वर्षात 15%च्या रिटर्नने करोडपती बनेल. तर मित्रांनो, तुम्ही सुरुवात करा. भले SIP अमाऊंट ही छोटी असली तरी चालेल. एकदा तुम्ही पाण्यात पडले की पोहायला आपोआपच शिकणार आहे. तर सुरुवात करणं महत्वाचं आहे. आणि सुरुवात करण्यासाठी तुम्हाला जर काही अडथळे येत असतील तर तुम्ही आजच वेल्थ क्रिएशनला संपर्क साधा.